सो नेक्स्ट आहे आपण डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स. तर आपण स्टडी करायलो क्लासिफिकेशन आणि आज आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. आता ॲनिमलचं क्लासिफिकेशन हे वेगवेगळ्या क्रायटेरिया होत असतं. जसं की आता पहिला क्रायटेरिया काय आहे आपला, नंबर ऑफ सेल्स. म्हणजे ॲनिमल्स मध्ये किंवा एखादा ॲनिमल्स हा किती पेशीचा बनलेला आहे, तो एक पेशीचा बनलेला आहे का अनेक पेशींचा बनलेला आहे. तर यावरून दोन प्रकार असतात. पहिला प्रकार आहे युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय प्राणी. म्हणजे ॲनिमलचं जी बॉडी आहे, शरीर आहे, हे एकाच पेशीपासून सिंगल सेल पासून जर तयार झालं असेल तर त्याला काय म्हणायचं, युनिसेल्युलर. मग असे कोणते ॲनिमल्स आहे, अमिबा, पॅरामेशियम यांचं शरीर जर पाहिलं आपण हे एकाच पेशीचं बनलेलं आहे, म्हणून यांना आपण काय म्हणायचं, युनिसेल्युलर ॲनिमल्स. दुसरा टाइप आहे मल्टी सेल्युलर ॲनिमल्स. तर जे ॲनिमल्स हे अनेक सेल म्हणजे मेनी सेल पासून त्यांचं शरीर बनलेलं आहे त्यांना काय म्हणतो आपण, मल्टी सेल्युलर ॲनिमल्स, बहुपेशीय प्राणी. म्हणजे एकापेक्षा जास्त पेशी. मग किती असतील, जसं की आपण स्वतः अनेक पेशींचं बनलेलं आहोत तर आपण कोण आहोत, बहुपेशीय प्राणी. तर मल्टी सेल्युलरचे एक्झाम्पल आहे हॉर्स, बियर, टॉर्टॉइज. तर घोडा असेल, त्यानंतर अस्वल आणि टॉर्टॉइज. ओके. तर कासव, हे सर्वच्या सर्व कशाचे एक्झाम्पल आहे, बहुपेशीय प्राण्यांचे एक्झाम्पल्स आहेत. आता बहुपेशीय प्राण्यांमध्ये तुम्ही डॉग आहे, कॅट आहे, एलिफंट आहे, असे बरेचसे ॲनिमल्स घेऊ शकता. ओके. त्यानंतर आहे क्लासिफिकेशनचा दुसरा टाइप की ॲनिमलच्या बॉडीमध्ये व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा आहे किंवा नाही, तर यावरून त्याचे दोन गट पडतात. पहिला आहे व्हर्टिब्रेट्स ज्यांना आपण म्हणतो पृष्ठवंशीय प्राणी, आणि दुसरा आहे इनव्हर्टिब्रेट्स, तर त्याला म्हणायचं अपृष्ठवंशीय प्राणी. तर ज्या ॲनिमल्स मध्ये त्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉड अर्थातच व्हर्टिब्रल कॉलम हे प्रेझेंट असतं त्यांना काय म्हणायचं, व्हर्टिब्रेट्स, पृष्ठवंशीय प्राणी. यामध्ये स्नेक, बर्ड, फिश, कंगारू आणि स्वतः आपण कोण आहोत, ह्युमन्स, या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो, व्हर्टिब्रेट्स म्हणजे पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये. इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे काय, असे ॲनिमल की ज्यांच्यामध्ये पाठीचा कणा नाही म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम इज अब्सेंट. दोज ॲनिमल्स आर नोन ॲज द इनव्हर्टिब्रेट्स. त्यामध्ये स्नेल्स असेल, गोगलगाय, कॉकरोच, अर्थवॉर्म म्हणजे गांडूळ, हे सर्वच्या सर्व कोणते ॲनिमल्स आहेत, इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी. तिसरा क्रायटेरिया आहे अकॉर्डिंग टू द मोड ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे प्रजननचा प्रकार कसा आहे, म्हणजे हे पिलांना जन्म देतात का अंड्यांना जन्म देतात, बरोबर आहे का. किंवा रिप्रोडक्शन म्हणजे काय, स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करणे, प्रोडक्शन ऑफ यंग वन सिमिलर टू एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम, बरोबर. स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करणे या प्रक्रियेला काय म्हणतो आपण, प्रजनन म्हणतो, रिप्रोडक्शन म्हणतो. आता यावरून दोन टाइप आहे, ओव्हिपेरस. ओव्हिपेरस म्हणजे काय, की ज्यांच्या पिल्लांचा जन्म कशातून होतो, अंड्यातून, एग्स मधून होतो, त्यांना काय म्हणायचं, ओव्हिपेरस. द ॲनिमल्स विच आर बर्थ द यंग वन थ्रू द एग्स म्हणजे नवीन पिल्लांचा जन्म अंड्यातून होतो. तर असे ॲनिमल्स ओव्हिपेरस गटात येतील. त्यामध्ये हेन, कोंबडी असेल, बर्ड्स, फिश, फ्रॉग, लिझार्ड, हे सर्वच्या सर्व काय आहे, ओव्हिपेरस. विव्हिपेरस म्हणजे काय, म्हणजे डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात, बर्थ टू यंग वन, डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात. यामध्ये अंडी वगैरे तयार होते का, नाही, तर त्यांना म्हणायचं विव्हिपेरस ॲनिमल्स. यामध्ये काऊ, ह्युमन्स, जिराफ असे बरेचसे ॲनिमल्स येत असतात. इव्हन एलिफंट सुद्धा याच्यामध्येच येत असतो, डॉग असेल, कॅट असेल. त्यानंतर अकॉर्डिंग टू हॅबिटट्स म्हणजे आता प्राणी कुठे राहतात यावरून सुद्धा त्यांचे वेगवेगळे काय आहेत, क्लासिफिकेशनचे क्रायटेरिया आहेत. जसं की पहिला आहे टेरेस्ट्रियल. टेरेस्ट्रियल म्हणजे काय,
भूचर म्हणजे द अॅनिमल्स विच आर लिव्ह ऑन लँड, जमिनीवर राहणारे प्राणी त्यांना काय म्हणायचं? टेरेस्ट्रियल. यामध्ये हॉर्स, बियर, डियर, त्यानंतर फॉक्स असेल, एलिफंट असेल, टायगर असेल, लायन असेल, हे सर्वच्या सर्व काय आहे? टेरेस्ट्रियल आहे. ॲक्वेटिक म्हणजे काय? जलचर प्राणी, द अॅनिमल्स विच लिव्ह इन द वॉटर, वॉटर मध्ये राहणारे, पाण्यामध्ये राहणारे कोणकोणते आहेत मग? फिश, ऑक्टोपस, शार्क, डॉल्फिन, हे सर्वच्या सर्व अॅनिमल्स है ना. जेली फिश, हे सर्व कुठे दिसतील तुम्हाला? वॉटर मध्ये. म्हणून ते कोणत्या टाईपचे अॅनिमल्स आहेत? ॲक्वेटिक. नंतर आहे एम्फिबियस. एम्फिबियस म्हणजे काय? उभयचर, लँड म्हणजे जमिनीवर पण राहतात आणि वॉटर पाण्यामध्ये पण राहतात. बेस्ट एक्झाम्पल काय त्याचं? फ्रॉग. फ्रॉग तुम्हाला माहिती आहे पाण्यात पण राहू शकतो आणि जमिनीवर पण राहू शकतो. दॅट्स वाय इट इज अ amphibious. Next one, amphibious, the animals which live on both in water and land. That animals are known as the amphibious. यामध्ये फ्रॉग आला, सॅलेमंडर, टोड, हे सर्वच्या सर्व त्याचे एक्झाम्पल. आणि एरियल म्हणजे एरियल मोड ऑफ हॅबिटॅट, हे कोणामध्ये दिसून येईल आपल्याला? जनरली सर्व प्रकारचे जे पक्षी आहेत हवेत संचार करणारे, नभोचारी म्हणतो आपण, एक नाही. द अॅनिमल्स which fly in the air, एअर मध्ये फ्लाय आणि कुठेतरी घरटे करून राहतात है ना, तर त्यांना आपण काय म्हणायचं? एरियल मोड ऑफ त्यांचा आहे हॅबिटॅट्स. यामध्ये काईट असेल, ईगल, क्रो, बटरफ्लाय, हनी बी, हे सर्वच्या सर्व अॅनिमल जे आहेत हे हवेत राहणारे आहेत. म्हणून यांना आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये घेतलो? एरियल कॅटेगरीमध्ये घेतलो. तर अशा पद्धतीचं हे प्लांट्सचं आपण पाहिलंच होतं. आता कशाचं पाहिलं आपण? अॅनिमलचं क्लासिफिकेशन. किती पद्धतीनं पाहिलं आपण? 4 पद्धतीनं पाहिलं. आलं लक्षात तुमच्या? पहिली पद्धत काय पाहिली होती आपण? कशानुसार क्लासिफिकेशन केलं आपण? एक सेल आहे का अनेक सेल आहे? युनिसेल्युलर, मल्टी सेल्युलर. त्यानंतर व्हर्टिब्रल कॉलम असेल तर काय म्हणायचं? व्हर्टिब्रेट्स. पाठीचा कणा नसेल तर इनव्हर्टिब्रेट्स. त्यानंतर अंडीतून पिल्लांना जन्म घालत असेल तर ओव्हिपेरस. डायरेक्ट पिल्लांना जन्म देत असेल तर विव्हिपेरस. जमिनीवर राहणारे असतील तर टेरेस्ट्रियल. पाण्यात राहणारे असतील तर, पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहत असेल तर अॅम्फिबियस. आणि हवेत संचार करणारे म्हणून एरियल्स. तर अशा पद्धतीचं हे प्लांट्सचं नाही सॉरी अॅनिमलचं क्लासिफिकेशन. ओके, तर हा चॅप्टर आपला इथे संपतो.